खोटी कागदपत्र बनावट सह्या करून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी त्या ठिकाणी ते करतायत। काल परवा विजय कुंभार यांच्याकडनं पारदादा पवार यांच्याकडून 2021 ला मुंडवा जमीन प्रकरणासाठी इंटरेस्ट दाखवला गेला आणि तिथं तशा पद्धतीचा अर्ज हा त्या कलेक्टर ऑफिसला दिला गेला, अशा पद्धतीचं माध्यमामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये 2021 ला पारदादा पवार यांच्याकडनं कुठलंही पत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं। त्यांनी जे आरटीआयच्या माध्यमातून पत्र भेटले म्हणले, त्या पत्रावरती कुठेही कलेक्टर ऑफिसचा आवक जावक क्रमांक नाही, कुठेही त्याच्यावरती शिक्का नाही। हे पत्र मी आपल्या माहितीस्तव या ठिकाणी दाखवतोय। हे पत्र पूर्णपणे बनावट असलेलं हे पत्र आहे। हे आरटीआयच्या माध्यमातून भेटलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माहिती माध्यमाला दिली। हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीचा डाव हा त्यांच्याकडनं आखला जातोय। त्याचबरोबर मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जी काही कागदपत्र दाखवण्यात आलेली आहेत ती पूर्णपणे चुकीची, बनावट आणि बनावट सह्या ह्या त्याच्यावरती आहेत। महाराष्ट्रामध्ये संविधानाने आणि कायद्यामध्ये बनावट कागदपत्र बनवणं, बनावट सह्या करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही वकिलाच्या माध्यमातून पुणे डीसीपीला तक्रार त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्या लोकांनी बनावट कागदपत्र बनवलेले आहेत, बनावट सह्या केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केलेली आहे, अशा लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत, अशा पद्धतीची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वकिलाच्या माध्यमातून काल पुणे येथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ह्याच्या आधीही मुंडवा प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल म्हणून माध्यमामध्ये दिवसभर सनसनाटी काही लोकांनी निर्माण केलेली होती। मुठे समितीचा अहवाल दाखवून तो अहवालच जी समिती नेमण्यातच आलेली नव्हती त्या समितीचा अहवाल दाखवून त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यात आली। त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत। शासनाकडून अशी कुठलीही कमिटी नेमण्यात आली नसताना त्या समितीचा अहवाल म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आवाज उठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे। मुंडवा जमीन प्रकरणात अनेक बनावट कागदपत्र हे मार्केटमध्ये फिरतायत, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होते। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की तात्काळ या लोकांवरती गुन्हे दाखल करावेत, यांना अटक करावेत। त्याचबरोबर विजय कुंभार व जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मुंडवा प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र करून खोट्या सह्या मारून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावरती 100 कोटीचा मानहानीचा दावा आम्ही ठोकावणार आहोत। कारण या लोकांनी महाराष्ट्राची दिशाभूल केलेलीच आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची बदनामी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुठे समितीचा अहवाल म्हणून खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहे। आरटीआयच्या माध्यमातून 2021 ला पत्रक दिलं म्हणून पारदादा पवारांच्या नावाचे बनावट सही करून बनावट कागदपत्र बनवून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे। त्या लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे। एका व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय, परंतु विजय कुंभार यांचं नाव तुम्ही घेताय, बाकीचे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणताय, ते सामाजिक कार्यकर्ते नेमके कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात तुम्ही 100 कोटीचा दावा म्हणताय, ज्यांनी फॉर्जरी सह्या केल्या ती लोक कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात हा दावा का नाही? हे बघा, या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी खोटी माहिती ही ऑन कॅमेऱ्याच्या समोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेली आहे, यामध्ये कुणीही असू द्या। सूरज चव्हाण हे बोलत होते। या ठिकाणी महाराष्ट्रात बनावट कागदपत्र बनवणं गुन्हा आहे।
त्या जोरावरती आरोप प्रत्यारोप हे होत आहेत. बनावट समिती दाखवून दिशाभूल केली जाते असं सूरज चव्हाण म्हणतायत. पोलिसांना विनंती करतो की त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी या ठिकाणी चव्हाण यांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.